मराठी व्याकरण तज्ज्ञ प्राध्यापिका यास्मिन शेख यांचं पुण्यात निधन. वयाच्या 101व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. व्याकरण तज्ज्ञ प्राध्यापिका यास्मिन शेख यांचं आज 24 ऑगस्ट रोजी निधन झालंय. वयाच्या 101व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. पुण्यातील वृद्धाश्रमात यास्मिन शेख यांचं निधन झाले. यास्मिन शेख यांच्या पश्चात डॉक्टर शमा आणि प्राध्यापक रुखसाना अशा 2 मुली आहेत. जेरुशा रुबेन असं यास्मिन शेख यांचं मूळ नाव. जन्माने ज्यू होत्या. अजीज अहमद इब्राहिम शेख यांच्याशी विवाह झाला. अजीज अहमद इब्राहिम शेख यांच्याशी विवाह केल्यानंतरही यास्मिन यांनी धर्म बदलला नाही. प्राध्यापक यास्मिन शेख या मराठी भाषा, व्याकरण आणि भाषाशास्त्राच्या ज्येष्ठ अभ्यासक, लेखिका आणि शिक्षिका होत्या. त्यांचा जन्म 21 जून 1925 रोजी झाला. त्यांचे मूळ नाव जेरुशा रुबेन होते. त्यांच्या वडिलांच्या सरकारी नोकरीमुळे बालपणापासूनच त्यांना विविध ठिकाणी राहण्याची संधी मिळाली आणि शिक्षणाची गोडी निर्माण झाली. त्यांनी पुण्यातील SP कॉलेजमधून BA केलं. मराठी विषयात त्यांनी विशेष गुणवत्ता दाखवली. प्राध्यापक SS माटे आणि प्राध्यापक KN वातवे यांच्यासारख्या शिक्षकांचा त्यांच्या भाषाविषयक जडणघडणीवर प्रभाव पडला. पुढे त्यांनी MAचे शिक्षण पूर्ण केले. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, पुणे.